शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. जाऊया ना बॅक टू क्रिकेट. पहिलं षटक घेऊन बालाराम पाटील सज्ज झाला. पहिला चेंडू स्क्वेअर कटचा देखना फटका पॉइंट आणि कव्हर मधून चेंडूला काढलं डीपला, परंतु पाठलाग करत असताना बंटी पाटीलनं ही शर्यत जिंकली आहे आणि धावा 2 वाचवल्यात आपल्या टीमसाठी मी म्हणेन. कारण की 2 धावा इथे धावून एकवटल्यात. आदिनाथ आणि विराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, आदिनाथ पाटील आणि विराज मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांची ही लढत आहे. पहिलं पॉवर सर्कलचं षटक स्ट्राईक गोलंदाज बालाराम पाटीलच्या हातनं ह्या सामन्याची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर 2 धावा. तर म्हणा हा चेंडू इथे मात्र अपील जरूर केली होती, परंतु अपील खारिज केली. चांगला चेंडू तेच तर्रार चेंडू बालाराम पाटील यांचा. तर म्हणा हा चेंडू वन्स अगेन स्क्वेअर कटचा हा फटका. आता मात्र गली आणि पॉइंटला बीट केलंय. पुन्हा आता चेंडू सीमारेषेच्या लगत 3-3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, परंतु क्षेत्ररक्षक सफल देखील होत आहेत. हे वैशिष्ट्य आहे, हे टीम युनिटी आपल्याला सध्याच्या घडीला CSK सिद्धी करवलीची आपल्याला पाहायला मिळते. नुकतंच ज्यांचं आगमन आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी डोनेशन देखील आलंय. जयराम शेठ केणी यांच्याकडनं 2000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी, त्यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया. तसेच बाबूराव शेठ केणी यांना देखील विनंती आहे की आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं पॉवर सर्कलचं मार्गस्थ आहे. दरम्यान पुढे सरसावत फटका तर चांगला आहे. फिल्डिंग देखील लाजवाब झाली, परंतु फेकी ॲक्युरेट स्टंप वरती करता आली नाही, अन्यथा रनआउटच्या स्वरूपात परतावं लागलं असतं विराजला, परंतु दैव बलवंतर मानावं लागेल. 1 धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीनं धावा 5 धावफलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट न. तर हा चेंडू अप्रतिम फटका. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटची नादाकत आधीनं दाखवली आहे. अगदी डोळ्यांचा पारणं फिरणारा हा चौकार आपण पाहतोय. कारण की शॉट इनफिल्ड मध्ये शॉट मध्ये कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर त्या दोघांच्या मधून फटका जरूर हवेमध्ये होता, परंतु गॅप देखील होता आणि हा लाजवाब चौकार कॉपीबुक स्टाईलनं हा चौकार आदिनाथ पाटील कडनं आपल्याला पाहायला मिळतो. हा क्लास आहे आणि क्लास मैदानावरती पुन्हा एकदा दर्शवून देत असताना आदिनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळतो. हे 4 आणि 4च्या मदतीनं धावफलक 9 या आकड्यावरती. अंतिम चेंडू षटकातील फुल लेनचा हा चेंडू, अगदी यॉर्क लेनला टाकलेला हा चेंडू पुन्हा परतायचा आहे आणि जरूर चेंडू मिळेपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये पुन्हा घरवापसी म्हणावी लागेल ती आधी पाटीलची. एका षटकाचा खेळ या ठिकाणी मात्र आता पूर्ण झालाय. धावफलकावरती धावसंख्या बिनबाद 9 अशी एक सावध सुरुवात आपण पाहतोय. दरम्यान सन्माननीय प्रल्हाददादा केणी यांच्याकडनं देखील रोख रक्कम 2,500 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आणि पांडुरंगजी पाटील यांच्याकडनं देखील 500 रुपये या स्पर्धेसाठी आलेत. सर्व दानशूर दात्यांचं मी पुन्हा एकदा आमच्या महादेव 11 विकास स्पोर्ट पेटाली संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. कारण की स्पर्धा म्हटली तर त्यासाठी आर्थिक सहाय्यता, त्याचबरोबर जी पारितोषिकं आहेत, ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय, ह्या महत्वाच्या गोष्टी ज्या पुरवल्या जातात, त्या सर्व दानशूर दात्यांचं आपण सर्वप्रथम आभार व्यक्त करणं हे गरजेचं काम आहे. दरम्यान गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसरं षटक गोलंदाज समीर पाटीलचा वापर आपल्याला पाहायला मिळतो, तो CSK सिद्धी करवलीकडनं. चला जास्त विलंब आपण करू नका. प्रति षटकामागे जर आपण अशा प्रकारे वेळ जास्त घेतला तर जास्त उशीर होईल सामना संपताना. कदाचित यानंतर जशी सावली मैदानावरती पसरेल तितकेच परिश्रम, तितकाच खडतर प्रवास गाठावा लागेल CSK सिद्धी करवलेलाच. 1 धाव कंप्लीट करण्यात आली आहे. 1च्या मदतीनं धावफलक दुहेरी अंकात 10 या आकड्यावरती. प्रतिस्पर्धी संघ बॅटिंग साठी माहीर मानला जातो, त्या कारणास्तव 4 षटकात आपल्याला 35+ धावसंख्या बनवणं अनिवार्य असेल मी म्हणेन. कारण की बॅटिंग लाईनअप खूप चांगला आहे सिद्धी करवली टीमचा. एका बाजूने सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये ही जमेची बाब असेल, ती अर्थातच SMG नावडे टीमसाठी. 1-2 मोठे प्रहार अपेक्षित असतील.
आणि क्षमता आहे ती विराज आणि आदिनाथ मध्ये देखील. तर हा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट चेंडू आला इथे देखील. दोन चेंडू समाप्त झालेत. लेफ्ट मोर द विकेट न समीरचा हा चेंडू तेज तर्रार चेंडू अगदी गुड लेंथ वरनं हा चेंडू थोडासा टेकअप झाला. सुरेख चेंडू फेकी लेंथ तर ॲक्युरेट आहे, सोबतच वेग देखील पाहायला मिळतो आणि कोण देखील अतिशय चांगला क्रिएट केला जातो. नॅचरल कोण जसं आपण म्हणतो डाव्या हाताच्या गोलंदाजाकडनं. इथे पायची चिलावड अपील आणि अगदी समोर गवसलाय. LBW च्या माध्यमातून परतावं लागतंय ते आदिनाथ पाटीलला. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला धक्का SMG नावडे संघाला. थँक्यू डीजे. आमचे पेटाली गावचे बरेचसे प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी सिनियर उपस्थित आहेत. तर त्या सर्वांना विनंती आहे की या पण अतिथी कक्षामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आमच्या टीम मेंबर्सच्या वतीनं ही सूचना आपल्याला करण्यात येत आहे. खास षटक फेकण्यात आले समीर पाटीलकडनं. आतापर्यंत 4 चेंडूत फक्त धाव 1 त्यानं खर्च केली आहे. लाजवाब गोलंदाजी स्पेल. पहिल्या मॅच पासनं अगदी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी समीर पाटीलनं केली आहे. साथीनं ओमकार असतील, राहुल असतील, बालाराम पाटील असतील. गोलंदाजीमध्ये आज मात्र जबरदस्त आणि भारगस्त कामगिरी आपल्याला गावदेवी CSK सिद्धी करवलीची पाहायला मिळते. नवीन फलंदाज मागील 2 मॅचचा हिरो, सलग 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा जितेश मैदानाच्या हातामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर चालवलाय. पाहता पाहता धावा 2 कंप्लीट झाल्या. थोडी मिसफील्ड झाली होती परंतु अंततः सावरलं स्वतःला आणि चेंडू फील्ड करण्यात यश लाभलं ते अश्विनला. 2 धावा प्राप्त झाल्या. धावफलकावरती धावसंख्या 12 आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील अंतिम चेंडू आहे. चांगला चेंडू होता. सॉफ्ट हँड प्लेसमेंट आपण पाहतो. रक्षात्मक फटका ज्याला आपण म्हणतो. एकदा तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवला होता परंतु गरजही नव्हती आणि वापसी करत असताना रनआउटच्या स्वरूपात विराज मात्रे बाद झाला. बिग विकेट डाऊन, मोठा धक्का तो नावडे संघाला आणि दुसरा धक्का लागलाय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झाले. दरम्यान अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतोय. SMI डेव्हलपर्स ट्रॉफी 2024 हे पर्व आणि पर्व यशस्वी सफल करण्यासाठी अनेकांचे योगदान आहे. ज्यामध्ये प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर जी ट्रॉफी आपण पाहतो कैलासवासी त्रिंबक पदू केणी यांच्या स्मरणार्थ श्री विशाल त्रिंबक केणी आणि श्री तेजस त्रिंबक केणी यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण पाहतो प्रत्येक मॅच साठी. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज साठी जी ट्रॉफी आम्हाला प्राप्त झाली आहे ती श्रीकृपा केबल नेट पेठाळ यांच्या माध्यमातून कैलासवासी आयुष पाटील यांच्या स्मरणार्थ ती ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर अशा 4 ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाल्यात. त्या श्रीकृपा केबल नेट पेठाली यांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. त्यानंतर कैलासवासी पांडुरंग आत्माराम केणी आणि कैलासवासी गोविंद आत्माराम केणी आणि कैलासवासी रखुमाबाई पांडुरंग केणी यांच्या स्मरणार्थ मंगेश केणी यांच्याकडनं प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफी आपण पाहतो त्या आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या आहेत. तर त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. दरम्यान फलंदाज बाद झाला. 2 सामन्यामध्ये ज्यानं अप्रतिम खेळ केला होता तो जितेश मात्र आता माघारी परतलाय.
थँक्यू डीजे. आज मात्र आग ओकणारी गोलंदाजी ओमकार पाटील कडनं आपण पाहिली. पहिल्या मॅच मध्ये षटक 1, धाव खर्च केली फक्त 1 आणि विकेट प्राप्त केली 4. त्यानंतरच्या मॅच मध्ये देखील त्यानं 1 वैयक्तिक आणि 2 सांघिक असे 3 विकेट प्राप्त केले होते आणि या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट प्राप्त केला. हा त्याचा लेखाजोखा गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर आज अगदी त्याच्या खांद्यावरती जेव्हा जेव्हा जबाबदारी सोपवली, जेव्हा जेव्हा त्याच्या हातामध्ये चेंडू दिला तेव्हा तेव्हा त्यानं आपल्या टीमला ब्रेक थ्रू विकेट मिळवून दिला, ह्यात शंकाच नाही. तोच ओमकार पाटील वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू उचली पाहायला मिळते. खांद्याचा पूर्णतः वापर, जी त्याची शरीर यष्टी अगदी उंच खुराचा गोलंदाज आहे आणि जी रिलीज ऑफ डिलिव्हरी पॉइंट जर आपण पाहिला तर जवळजवळ 6 ते 7 फुटावरून हा चेंडू लँड होतोय गोलंदाजच्या दिशेनं आणि तो फलंदाजाला खेळणं म्हणून थोडंसं कठीण जात आहे. ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. इथे फटकाला जवाब आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय आणि त्याचा अचूक जजमेंट सीमारेषा लांब असल्या कारणास्तव समीरनं हा झेल प्राप्त केलाय आणि या झेलनं मात्र खेळ संपलाय. तो फलंदाज आशुतोष जो मैदानात आला होता परंतु त्याला देखील परतावं लागतंय. नवीन फलंदाज आता रोहन होतो मैदानात दाखल. डीजे थँक्यू डीजे. रोहन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 6व्या क्रमांकावरती. रोहन म्हात्रे. तर एका बाजूनं सातत्यानं विकेट आपल्या नावावरती कोरत असताना आपण ओमकार पाटीलला पाहतोय. दरम्यान हा देखील चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कोणती चुकी होणार नाहीये. वन्स अगेन बॅक टू बॅक 2 सफलता पुन्हा एकदा ओमकार पाटील कडून पाहायला मिळतात. ह्या अगोदर देखील हा कारनामा त्याने 2दा केला होता आणि तो देखील एकाच षटकात केला होता आणि आता देखील तो हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय. आता देखील हॅट्रिक पूर्ण होईल की नाही हा प्रश्नचिन्ह उद्भवलाय. परंतु काय लाजवाब गोलंदाजी. आज फक्त विकेट आणि विकेट हेच लक्ष आपल्या डोळ्यासमोर ओमकारनं ठेवलंय आणि ते लक्ष तो सातत्यानं प्राप्त करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं गावदेवी CSK सिद्धी करवलेनं आणि आज मात्र त्यांच्या गोलंदाजी समोर कोणताही फलंदाज फार काळ खेळ दाखवू शकला नाही आणि खास करून उंच फटके किंवा मोठे फटके खेळू शकला नाही आहे. कारण की आज भेदक गोलंदाजी झाली आहे ती CSK सिद्धी करवलेकडनं. षटकातील चेंडू 5 समाप्त झाले. एकही धाव अजूनही आली नाही. शेवटचा चेंडू देखील डॉट आला. तर या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळू शकतं ते ओमकार पाटील कडनं. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी झाली. ह्या षटकामध्ये देखील ओव्हर हॅट्रिक त्याने कंप्लीट केले. शेवटचा चेंडू आणि तो देखील आलाय या ठिकाणी डॉट आणि या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळतंय. एकदा जोरदार टाळ्या ओमकार पाटील साठी. षटकामध्ये विकेट 3 प्राप्त केल्या आणि निर्धाव षटक हा महत्वाचा विक्रम आज दिवसभरामध्ये त्यानं प्राप्त केला. अगदी त्याचं गोलंदाजी अनालिसिस आणि पाहू शकाल आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये त्यानं 3 षटक फेकलेत. तब्बल जर विकेटचा विचार केला तर मित्रांनो 8 विकेट त्यानं प्राप्त केल्यात. पहिल्या मॅच मध्ये त्यानं विकेट प्राप्त केले होते 4, 1च धाव खर्च केली होती. त्यानंतर विकेट मिळवला तो 7 धावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या मॅच मध्ये आणि तिसऱ्या मॅच मध्ये त्यानं निर्धाव षटक फेकलंय आणि विकेट प्राप्त केलंय. ते तब्बल 3. काय लाजवाब गोलंदाजी राहिली. प्रल्हाद की नाही
तर प्रल्हाद दादा केणी यांच्याकडनं ओमकार पाटील साठी रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. ज्या प्रकारची त्यानं गोलंदाजी केली अगदी त्या गोलंदाजीसाठी 500 रुपये कॅश प्राइज येणं हे लाजमी होतं आणि ते कॅश प्राइज आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आलंय. तर मान्यवरांचा मी आभार व्यक्त करेन कारण की अशा प्रकारची पाठीवरती थाप असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने क्रिकेटर घडतात आणि ती पाठीवरती शाबासकीची थाप दादांनी दिली आहे ती ओमकार पाटीलच्या खांद्यावरती. तर म्हणा हा चेंडू लावून अपील पंचाचं बोट आकाशाकडे. राहुल पाटीलनं देखील पहिल्याच बॉल वरती फलंदाजाला बाद केला आणि सुरुवात अगदी जबरदस्तपणे केली. या मॅच मध्ये मात्र नावडे संघाच्या एकही फलंदाजाला डोकं वर करू दिलं जात नाहीये ते CSK सिद्धी करवलेकडनं. गोलंदाजी अटॅक नावडे संघाचा देखील जबरदस्त आहे परंतु किमान लढाईसाठी एक सन्मानजनक धावसंख्या उभारणं गरजेचं काम होतं परंतु आघाडीचे फलंदाज ते करू शकले नाहीत. खास करून मी विराज मात्रेची जी विकेट त्या ठिकाणी आली गरज नसताना मी म्हणेन तो प्रयत्न विराजनं केला आणि तो अगदी त्यांच्या अंगलाट आला. प्रदीप शेठ पाटील सिद्धी करवल्याचे यांच्याकडनं ओमकारसाठी आणखीन 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं. यस, ओमकारनं कामगिरी तशी केली आहे. 1000 रुपये कॅश प्राइज जमा आहे. इथे देखील सरळ यष्टांवरती हा चेंडू आदळतोय. बॅक टू बॅक सफलता. आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती राहुल पाटील देखील आलाय. थँक्यू डीजे. 7 विकेट फक्त 13 हे आकड्यावरती आपण पाहतोय. पत्त्यांचा बंगला कोसलावा तशा प्रकारे इथे मात्र ही पारी कोसळली ती नावडे संघाची. 13 धावा आणि 7 गडी आता मात्र बाद झालेत. सलग 2 चेंडू आणि 2 सफलता. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती राहुल पाटील आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत जेवढे सामने झाले डेटोरचं षटक राहुल पाटीलनं फेकलं आणि ते षटक देखील खूपच चांगले सातत्यानं त्यानं फेकलंय आणि या मॅच मध्ये तर तो हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली आपल्याला पाहायला मिळेल का? मागचं षटक या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक आपण पाहिलं तर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? आज मात्र गोलंदाजीचा तोफखाना करवले संघाने दाखवला की आमच्या गावातनं किती गोलंदाज घडतायत हे मात्र पाहायला मिळालं. चांगला चेंडू जरूर पॅडवरती आदळला परंतु हाईट फॅक्टर देखील आपल्याला पाहायला मिळालं. पंच दर्शवतायत लेग बाईटचा इशारा. 1 धाव इथे जरूर प्राप्त होईल. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये बऱ्याच उशिरानं धावफलकावरती मात्र वाटचाल नावडे संघाची पाहायला मिळते. 1च्या मदतीनं 14 वरती. 4 षटकांची मॅच होती. मी म्हटलं होतं किमान 35+ धावसंख्या गरजेची होती तर मॅच मध्ये चित्त थरारकता आम्हाला पाहायला मिळाली असते परंतु तसं घडलं नाही आणि आता मात्र पूर्णतः ड्रायव्हिंग सीटला CSK सिद्धी करवले आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. इथे मात्र प्रहार केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकी चुकी करणार नाहीये कारण की विकी या संघाचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मानला जातो आणि नेहमीच तो डीप मध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो आणि त्याच्याकडनं एक सोपा झेल या ठिकाणी सपूर्द करण्यात आलाय आणि या झेलनं मात्र पुन्हा एक विकेट प्राप्त केली आहे आणि या षटकातील हे 3रं यश राहुल पाटीलचं देखील पाहायला मिळतंय. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज कार्तिक मैदानात दाखल झालाय आणि तब्बल 8 विकेट आता बाद झालेत. षटकातील चेंडू शेष 2 आहेत. जे निर्धारित 2 चेंडू 2 विकेट जर प्राप्त केले तर पूर्ण संघ गारद होऊ शकतो परंतु त्यासाठी 2 विकेट प्राप्त करावे लागतील. चांगला चेंडू. पंचाचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. लेग बिफोरच्या माध्यमातून आणखीन एक फलंदाज बाद. तब्बल 9वा गडी बाद झालाय आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 14 धावा. जे प्रेक्षक संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदानाच्या चौफेर आले होते त्यांना असं वाटलं होतं की काटेकी टक्कर पाहायला भेटेल परंतु तसं घडलं नाही. यस, राहुल देखील आता निर्धाव षटक फेकू शकतो कारण की एकमात्र धाव गेले ती देखील अतिरिक्त गेले लेगबायच्या स्वरूपामध्ये परंतु इथनं आणखीन एक जर डॉट चेंडू आला तर त्याच्याकडनं देखील तो कारनामा आपल्याला पाहायला मिळू शकतो.
शेवटचा चेंडू आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू प्रहार तर केलाय, क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय आणि जेल प्राप्त केलाय विकीनं. पूर्णतः संघ देखील पास झालाय आणि तब्बल ह्या षटकातील 5वा विकेट. 5 विकेट हॉल कंप्लीट केलेत. राहुल साठी एकदा जोरदार टाळ्या. या षटकामध्ये एकच धाव, ती देखील अतिरिक्त केली आहे, म्हणजे निर्धाव षटक राहुलचं देखील आपण म्हणू शकतो. आणि तब्बल विकेट त्यानं प्राप्त केले. ते 5 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील तो मॅन ऑफ द मॅचचा मानकर राहिला होता आणि या मॅच मध्ये देखील त्यानं तब्बल 5 विकेट कंप्लीट केल्यात आणि सत्र पहिलं संपलंय. 10 गडी बाद. धावसंख्या धावपळकरती फक्त 14 आणि 15 धावसंख्येचं एक छोटासा आव्हान आहे ते CSK संघासमोर. तर हे आव्हान कशा रीतीनं पूर्ण होईल ऐकू आमच्या साई राजांच्या शुभवाणीतनं. थँक्यू. तर या ठिकाणी शुभागमन होते आदरणीय सन्माननीय बबनदादा केनी साहेबांचा व्यासपीठावरती शुभागमन. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करू. आजची रंगत आमच्या मान्यवरांच्या संघात. चलिए धन्यवाद साई. कमाल की मैच होगी, कमाल की गेंदबाजी. राहुल और ओमकार कमाल की गेंदबाजी की. लकी पैकर साबित होते हुए हमारे सहबाज शेख लकी पैकर है भाई. अब 2025 तक पैकर की भूमिका रहेंगी. लगभग 50 से ऊपर ट्रॉफी आपको मिलेंगे. ये देखिए सहबाज शेख बिल्कुल चमक रहे स्क्रीन के ऊपर. ये देखिए बेहतरीन मुस्कुराहट देखिए, मन में लड्डू देखिए. चलिए कामेश पाटिल भी मैच का आनंद लेते. कामो बढ़िया अपडेटर है. स्वागत है तलोजा मजकूर के कामेश पाटिल. चले आरंभिक जोड़ी मैदान के अंदर प्रस्थान करती हुई. खराब प्रदर्शन रहा टीम SMG नावड़े टीम का. चले महेंद्र शेट्टी केनी आमच्या आबा या ठिकाणी आले. त्यांचं मनापासून अधिक स्वागत. विनंती करू या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चले गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है. कंजूसी गेंदबाजी होगी या मैच एक ओवर में फिनिश करेंगे. ये चोटिल है बल्लेबाज अक्षय पाटिल. हाथों में चोट आई है लेकिन क्रिकेट को बहुत चाहते हैं. हल्के हाथों से ड्राइव किया है. ऑफ साइड की रीजन में बैकवर्ड पॉइंट के रीजन में 2 रन. तीसरी रन हो सकती थी. देखिए ऐसा ही लेजी क्रिकेट कोबरा टीम ने खेला था. 2-2 रन बन सकते थे, वहां पे 1 ही रन बनी. बाद में जो गेंदबाजी की तेजस ने, जो पिशौरी के शातिर खिलाड़ी चलता बनाया भाई मैदान से. ये है क्रिकेट. किसी को हंसाता है, किसी को रुलाता है. यश खानावकर बिल्कुल अच्छा शॉट खेला है. हवा में है, गेंद गैप में जाएगी सीमा रेखा के बाहर. 4 रन. थँक्यू. मंगेश दादा केनी हे देखील मॅचचा आनंद घेतात. स्वागत आहे. यावर आपलं स्वागत आहे.
गेंदबाजी तैयार, इस बार डंडी उखाड़ी, जड़ में फेंकी थी गेंद, बल्लेबाज अक्षय के पारी का खात्मा। बेहतरीन ये टूर्नामेंट फॉर्च्यून लाइव के माध्यम से इस प्रतियोगिता को कैच किया जा रहा है यूट्यूब के माध्यम से। काफी दर्शक हमारे साथ जुड़ चुके। स्वागत कैमरामैन हमारे रोशन किनी और अनुज जादव और हमारे पीसी ऑपरेटर कृष्णा मात्रे, रामदास और हमारे गोटिया भी है भाई, जिक्र करेंगे। आपका भी स्वागत है। बेहतरीन मेहनत है। चलिए टीम की टोटल 6 रन बनाने हैं। 15 बच्चे भी गेंदों के ऊपर। यश खानावकर, ओहो तेज तरार गेंद थी, इस बार विकेट कीपर बीट, मैच में ट्विस्ट, गेंद को ढकल दिया शायद वाइट। और ये चौवा, देखिए दिवाली खत्म हो चुकी है, बोनस चालू है, पंजा मिलेगा भाई। और पंजे के साथ टीम का टोटल 1 और 11, 4 रन की जरूरत है। क्या इसी ओवर में मैच का पर्दाफाश होगा? जी हाँ, मैं हूं खलनायक। जाएगी गेंद, महेंद्र सिंह धोनी के स्टाइल से बल्लेबाज ने मैच को फिनिश किया। ओमकार ऑन फायर, मैन ऑफ द मैच। राहुल है, ओमकार है। 5 विकेट है राहुल, तो राहुल बनेंगे इस मैच 2 बार बैक टू बैक मैन ऑफ द मैच। और देखिए शहबाज शेख लकी पैकर है, स्वागत है आपका भी। CSK गावदेवी 11 सिद्धी करोले शहबाज, बेहतरीन। चलिए तर व्यासपीठावरती पाहुण्यांचा शुभ सन्मान आम्ही करू। बबनदादा किणी विनंती करेन महेंद्र दादा यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण बबनदादा किणी यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करू।